हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी प्रिया. चला मग तुम्हाला आज मी एक रेसिपी दाखवणार आहे पनीर मसाल्याची. तर हे बघा, मी हे कांदे जे आहेत हे कांदे बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे टमॅटो गावरून असल्यामुळं अर्धा टमॅटो घेतला आहे. कारण आंबट टमॅटो जास्त आंबट असतात, त्यामुळे मी अर्धा टमॅटो बॉईल करून घेतला आहे. आणि हा जो मसाला आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. बघा, मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर फ्राय झाल्याच्या नंतर मसाले फ्राय करायचे आहेत आपल्याला. मी पनीर फ्राय करून घेतलं आहे, मी तुम्हाला दाखवते पनीर फ्राय झालेलं. आता बघा, आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालूया तेलामध्ये. एकदम मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची. आणि हे जे बॉईल केलेले कांदे आणि टमॅटो आहे ते मी आता मिक्सीमधून काढून घेते. बघा, मस्त अशी अद्रक लसणाची पेस्ट फ्राय झाली. आता आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टमॅटोचे, हे बघा हे आहे कांदा आणि टमॅटोची पेस्ट. आता आपण याच्यामध्ये ही पेस्ट घालून घेऊया आणि याला मस्त असं छान त्याचा मस्त असा सुगंध येईपर्यंत फ्राय करायचं आहे आपल्याला हे मसाला पूर्णपणे. हे बघा, मी त्यात मसाला टाकला. तर तुम्हाला मी सुके मसाले दाखवते काय काय आहे. तर हे आहे धना पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि पनीर मसाला आहे. मी तिखट जास्त घेतले कारण तिखट भाजी, पनीर मसाला तिखट भाजी खूप छान लागते, खूप चविष्ट लागते खायला. पण तिखट स्वतःच्या प्रमाणे घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला लागतं तेवढं तिखट घ्यायला पण जमतं आहे. हे बघा, मस्त असा मसाला तर मिक्स होतो आणि छान फ्राय होतो आहे. खूप छान लागते भाजी. तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक आणि कमेंट करा. हे बघा, आता याच्यामध्ये मी सुके मसाले घालते. तुम्ही याच्यामध्ये एव्हरेस्टचा मसाला पण घालू शकता. पनीर आणि एव्हरेस्टचा मसाला पण टाकलं तर छान लागते भाजी खायला. कसा सुरेख कलर आला आहे आता बघा. हे बघा, आता मस्त मसाला फ्राय झालेला आहे पूर्ण. आता याची इकडं पनीर फ्राय करून ठेवलं होतं मी आधी तेलामध्ये. आता आपण याच्यामध्ये पनीर सोडूया. हे बघा, आणि 5 मिनिटामध्ये, आता 5 मिनिटं वाफेत ठेवली भाजी. ती भाजी खाण्यासाठी रेडी होणार आहे आपली. खूप छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि भाजी कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा, किती सुरेख भाजी झाली. आता ही भाजी खाण्यासाठी 5 मिनिटामध्ये रेडी होणार आहे. पनीर मसाला आहे, खूप छान लागते. पोळीसोबत, भातासोबत खूप मस्त लागते. एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली माझी भाजी. थँक्यू.